रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय रिझर्व्ह बँक हिनं नुकतंच ऑफिस अटेंडंट या पदासाठी एक जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे. या जाहिरातीचं वैशिष्ट्य असं की ही 572 पोस्टसाठी RBIनं यावर्षी ऑफिस अटेंडंट या पदासाठी जाहिरात काढलेली आहे. हे ऑफिस अटेंडंटचं पद काय असतं मित्रांनो, तर हे मुळात आपल्याकडं जे क्लरिकल टाईपचे जॉब असतात किंवा जे क्लरिकल टाईपचे जॉब आपल्या इतर क्षेत्रामध्ये किंवा महाराष्ट्रातील इतर सरळ सेवामार्फत जे भरले जाते त्या लेवलचं काम इथं असतं. आणि ही अतिशय सुवर्णसंधी महाराष्ट्रातील मुलांना आहे, कारण ह्या पदासाठीची परीक्षा होणार आहे फेब्रुवारीच्या एंड आणि मार्चच्या पहिल्या तारखेला, म्हणजेच 28 फेब्रुवारी आणि 1 मार्चच्या दरम्यान. म्हणजे जवळपास तुम्ही फक्त 50 दिवस अभ्यास करून, व्यवस्थित अभ्यास करून ह्या पदासाठी पात्र होऊ शकता. मित्रांनो, खरं तर खूप जणांना महाराष्ट्रातल्या ऑफिस अटेंडंट या पदाबद्दल माहीतच नसतं, कारण त्यांच्याबद्दल ह्या पदाविषयीची माहिती पोचलेलीच नसते. ह्याचं ज्वलंत उदाहरण मी स्वतः आहे, कारण ज्यावेळेस मी सुद्धा हा फॉर्म भरलेला होता त्यावेळेस कॉम्पिटिशन खूप कमी होतं. 2-3 वर्षांनंतर ही जाहिरात येते, त्यामुळं ही जाहिरात कंटिन्युअसली येत नसल्यामुळं खूप लोकांचं दुर्लक्ष होतं. आणि त्यातली त्यात महाराष्ट्रातील पोरांना, जे सहसा जे पोरं ग्रॅज्युएशननंतर तयारी करतात त्या पोरांना माफ करा, जे मुलं स्पर्धा परीक्षा करतात विशेषतः महाराष्ट्रामध्ये, ते सहसा स्पर्धा परीक्षा तयारी करताना जवळपास ग्रॅज्युएशननंतर म्हणजे 21 किंवा 22 वर्षानंतर तयारीला सुरुवात करतात. आणि त्यांचं विशेष लक्ष असतं बँकिंगमधल्या असिस्टंट किंवा क्लर्क ह्या पदांसाठी. पण ही जाहिरात फक्त तुम्ही 10वी पास असाल आणि 12 किंवा 12वी पास असाल तरीसुद्धा तुम्हाला ह्या जाहिरातीसाठी फॉर्म भरता येतो, कारण ही जाहिरात ग्रॅज्युएशन ज्यांचं झालं आहे त्या मुलांना ह्या जाहिरातीसाठी अप्लाय करता येत नाही. त्यामुळे ही जाहिरात फक्त लिमिटेड कॉम्पिटिशनमध्ये तुम्हाला एक सर्वोत्तम नोकरी देण्यासाठी अतिशय उत्तम अशी ही जाहिरात आहे. मित्रांनो, जर तुम्ही ग्रॅज्युएट झाला असाल तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका, कारण तुम्ही तुमच्या लहान भावा बहिणींना सुद्धा ह्या परीक्षेचा फॉर्म भरायला लावू शकता, जेणेकरून तुमच्या घरामध्ये एक सरकारी नोकरी तरी पक्की होऊन जाईल पुढच्या 50 दिवसामध्ये. पण ह्यासाठी अटी काय आहेत त्या आपण ह्या डिटेल नोटिफिकेशनमध्ये पाहू. सर्वप्रथम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नेमकं काय असतं, तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला बँक ऑफ बँकर्स म्हटलं जातं. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे नेमकं काय, तर भारतातील पतधोरण ठरवणारी सर्वोच्च संस्था म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँक, ज्याला भारतीय रिझर्व्ह बँकेला भारताच्या सर्व बँकांची सुद्धा बँक असं सुद्धा म्हटलं जातं. त्यामुळं ही एक प्रतिष्ठित संस्था आहे भारतातली, किंवा बँकिंग क्षेत्रातली सर्वात टॉप म्हणजे सर्वोच्च स्थानावर RBIचाच नंबर येतो. त्यामुळे जॉब लाईफ टाईमसाठी आहे, परमनंट आहे आणि कुठल्याही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरचा हा जॉब नाही आहे. त्यामुळे ही जाहिरात तुमच्यासाठी एक गेम चेंजर 2026च्या सुरुवातीलाच ठरू शकते. त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला ह्या ॲडबद्दलच्या सर्व गोष्टी एकदम क्लिअर होतात. तर ही जाहिरात 572 जागांसाठी काढलेली आहे. यामध्ये वेगवेगळ्या स्टेटनुसार ही जाहिरात डिवाईड केलेली असते. म्हणजे 572 जागांमध्ये जवळपास 572 जागांपैकी जवळपास महाराष्ट्राच्या वाट्याला यावर्षी 33 जागा आलेल्या आहेत. पण ह्या 33 जागांमध्ये पण कॉम्पिटिशन फक्त 18 ते 25 वर्ष या वयोगटातील मुलांमध्ये आहे. आणि त्यातली त्यात ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे असे विद्यार्थी ह्या जाहिरातीला अप्लाय करू शकत नाही. त्यामुळे कॉम्पिटिशन आणखी कमी होतं. आणि 18 ते 25मध्ये सुद्धा खूप कमी लोक असतात ज्यांना ह्या जाहिरातीबद्दल माहीत असतं. आणि एक ह्या जाहिराती करण्यामध्ये फक्त फायदा आहे की ह्या जाहिरातीमध्ये फक्त महाराष्ट्रातलेच मुलं तुम्हाला कॉम्पीट करताना दिसणार आहेत. कारण ह्याचं कारण आहे LPT लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट, म्हणजे ज्याला मराठी येतं असेच लोक ह्या पदासाठी अप्लाय करू शकतात. त्यामुळं कॉम्पिटिशन लिमिटेड कॉम्पिटिशन आहे. त्यामुळं आणि त्यातली त्यात येणाऱ्या फक्त 50 दिवसामध्ये ही परीक्षा होऊन जाईल. जसं तुम्ही तुम्हाला सांगितलं 28 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान हा पेपर आहे. त्यामुळे अवघ्या 2 महिन्यात ही कॉम्पिटिशन तुम्हाला करावी लागणार आहे. म्हणजे जवळपास 45 दिवसात ही जाहिरात सातत्याने येत नाही. त्यामुळे ह्या जाहिरातीसाठी पर्टिक्युलरली कोणी अभ्यास करत नाही. ह्या 45 दिवसांमध्येच तुम्हाला कॉम्पिटिट करायचं आहे. जे हे 45 दिवस योग्य रीतीने युटिलाइज करतील त्यांना ह्या एक्झाममध्ये शुअर सक्सेस मिळण्याचे चान्सेस इतर स्पर्धा परीक्षेच्या तुलनेत जास्त आहेत. त्यामुळे तुम्ही विचार न करता, मी तर म्हणेल एकदम डायरेक्ट हा फॉर्म भरून टाका, कसलाही विचार न करता. तर ह्याला एलिजिबिलिटी काय आहे, तर एकदम तो आपण नॅशनॅलिटी असली पाहिजे. आणि ते मोड ऑफ अप्लिकेशन तुम्हाला जाऊन RBIच्या वेबसाईटवर जाऊन अप्लाय करायचं आहे. आपली ऑनलाईन अप्लाय करायचं आहे. तुम्हाला 15 जानेवारीला ह्या म्हणजे आजपासून तुम्हाला सुरुवात झालेली आहे ही जाहिरात याची फॉर्म भरण्यासाठी. आणि शेवटची तारीख आहे 4 फेब्रुवारी. पण शेवटची तारखेची वाट न बघता तुम्ही लवकरात लवकर ह्यासाठी अप्लाय करा, कारण RBI सहसा तारीख वाढवून देत नाही. त्यामुळे प्लीज 4 तारखेच्या आतच हा फॉर्म भरा. फीस ऑनलाईन पद्धतीने पे करायची आहे. आणि ह्या परीक्षेची तारीख जसं की मी म्हणलं 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च टेंटेटिव्ह तारीख आहे, म्हणजे जवळपास फिक्स असते. फक्त जर काही खूपच काही अडचण आली तरच ही तारीख शिफ्ट होऊ शकते, नाहीतर शुअर शॉट तुमचा पेपर 28 फेब्रुवारी आणि 1 मार्चला होऊन जाईल. यामध्ये काही शंका नाही. जवळपास तुमच्याजवळ आत्तापासून तयारी करायला सुरुवात केली तर जवळपास 50 दिवसामध्ये तुमचा हा एक्झाम होऊन जाईल. आणि लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट तुम्हाला फक्त क्वालिफाईंग नेचरची असते. त्यामुळे तुमची फक्त ह्या रिटर्न टेस्टवरच तुमचं मेरिट ठरणार आहे. त्यामुळे प्लीज ह्या गोष्टी गांभीर्याने घ्या आणि RBI ऑफिसर अटेंडंटची तयारी सुरू करा. त्यानंतर हे जे नॉर्मल रूल्स असतात एक्झामसाठी, मोबाईल फोन वापरायचा नाही, ह्या सर्व गोष्टी यामध्ये दिलेल्या आहेत, त्या तुम्ही हे करू नका. आणि हे आहेत वॅकन्सीसाठी डिटेल नोट्स, म्हणजे कुठल्या राज्याला किती सीट्स ऑफिस अटेंडंटच्या उपलब्ध आहेत ते ह्या चार्टमध्ये दिलेलं आहे. तर आपल्याला बाकीच्या स्टेटबद्दल काही कन्सर्न असलं नाही पाहिजे. आपण थेट जाऊया. मुंबईला किती जागा आहेत, तर मुंबईला जवळपास एकूण टोटल 33 जागा आहेत. टोटल 572 जागा आहेत, त्यापैकी 33 मुंबईला भेटलेल्या आहेत.
बऱ्यापैकी जागा आहेत. त्यामध्ये जनरल कॅटेगरी म्हणजे ओपनसाठी 19 जागा आहेत आणि तुम्ही जर आपल्या सरळ सेवा भरतीला फॉलो करत असाल महाराष्ट्र शासनाच्या, तर 19 जागा खूप जास्त आहेत त्या मानानं. आणि परीक्षेचा पॅटर्न किंवा परीक्षेची डिफिकल्टी लेवलसुद्धा सरळ सेवेच्या जाहिराती एवढीच असते किंवा त्यापेक्षा थोडी कमी असू शकते. त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टीकडे लक्ष द्या. 19 ओपनच्या जागा आहेत, त्यामुळे तुम्ही ह्याच्याकडं लक्ष देऊन करता. फक्त यामध्ये आहे की ओबीसीसाठी कुठलीही जागा नाही, तुम्ही तो ओपनमधून फॉर्म भरू शकता किंवा ओपनमधून कम्प्लीट करू शकता. EWसाठी 3 जागा आहेत, त्यानंतर STसाठी जवळपास 11 जागा आहेत आणि 0 जागा ह्या SCसाठी आहेत. म्हणजे ज्यांना जागा नाही ओबीसी आणि SCसाठी ते ओपनमधून कम्प्लीट करू शकतात. त्या ओपनच्या जागा आहेत 19 आणि महाराष्ट्रासाठी आणि म्हणजे मुंबईसाठी आहेत 33 जागा आणि त्या आपल्यासाठीच असणार आहे. कारण की यामध्ये लँग्वेज प्रोफिशियंट टेस्ट म्हणजे तुम्हाला महाराष्ट्राची भाषा आली पाहिजे, मराठी त्यासाठी असणार आहे. त्यामुळे कॉम्पिटिशन फारच लिमिटेड असणार आहे. तर आपण त्यानंतर खाली गेल्यानंतर आपण हे तुम्ही बाकीच्या राज्यांचं पाहू शकता. ते पाहण्याची गरज नाही, तुम्ही फक्त महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील विद्यार्थी डोळ्यासमोर ठेवा, जे की लिमिटेड असणार आहे. ते ती जागांवर महाराष्ट्राचा फोकस करा आणि त्यामध्ये तुमचं सिलेक्शन होईल यासाठी प्रयत्न करा. हे बाकी ते ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला SC ST कॅन्डिडेट्सबद्दलच्या आहेत, जे कोणी याला बिलॉंग करत असतील त्यांनी ह्या सूचना वाचू शकता. RBIचं नोटिफिकेशन डाउनलोड करून कुठल्याही टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला भेटून जाईल. त्यानंतर आपण जर खाली येत गेलो तर ह्या सगळ्या बेसिक गाईडलाईन्स आहेत, जे प्रत्येक आयडियल गाईडलाईन्स म्हणता येईल याला, की जे प्रत्येक नोटिफिकेशनमध्ये असतातच बँकिंगच्या. त्यामुळं ते तुम्ही डिटेल नंतर वाचू शकता किंवा स्क्रीन स्टॉप करून सुद्धा त्या इन्स्ट्रक्शन्स वाचू शकता. आपण थेट खाली जाऊया, जो की आपला इम्पॉर्टंट पार्ट आहे. तो आहे की यामध्ये एलिजिबिलिटी काय आहे आपली. तर भारताचं सिटीजन असला पाहिजे ऑब्वियस, कारण महाराष्ट्राचं लँग्वेज प्रोफिशियंट टेस्ट असलं पाहिजे. तर तुम्हाला मराठी आली पाहिजे, म्हणजे तुम्ही भारताचे नागरिक असलाच पाहिजे किंवा नेपाळचे नागरिक असेल तरी चालेल. त्यामध्ये पण तुम्हाला भूतानचे नागरिक असेल तरी चालेल, पण तिबेटचे नागरिक काही प्रमाणात. आणि ह्यामध्ये तुम्ही ह्या सगळ्या डिटेल्सपासून घ्या, तुम्हाला हे एक्सप्लेन करत बसत नाही. यामध्ये थोड्या कंडिशन्स असतात, पण प्रायमरी तुम्ही लक्षात घ्या की तुम्ही इंडियन सिटीजन असला पाहिजे. त्यापेक्षा जास्त काही तुम्हाला लक्षात घेण्याचं गरज नाही आणि तुम्ही असताल काय आहेतच. त्यामुळे जास्त विचार करून काय एज रिलॅक्सेशन आहे आपापल्या कॅटेगरीनुसार बघत राहा. त्यामुळे तुम्हाला एक अंदाज येईल, आपला अंदाज कितीपर्यंत आपण बसू शकतो. आपण थेट जाऊया की परीक्षेचा पॅटर्न नेमका कसा आहे, त्यामुळे तुम्हाला आणखीन जास्त क्लिअर होण्यास मदत मिळेल. 10वी मी तुम्हाला म्हणलं 10वी 12वी यांच्या दरम्यान, आणि हा एजचा क्रायटेरिया की 1 जानेवारी 2026पर्यंत तुमचं वय 25 असलं पाहिजे आणि तुम्ही अंडर ग्रॅज्युएट असला पाहिजेत. ग्रॅज्युएशन करणाऱ्या मुलांना इथं संधी नाही, हे फक्त अंडर ग्रॅज्युएटसाठीची पोस्ट आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट ह्या ॲडचा की तुमची एक्झाम कशी होणार आहे. तर एक्झाम ही 120 मार्काची होणार आहे. 120 क्वेश्चन्स, 120 मार्क आणि 1.5 तास म्हणजे 90 मिनिटासाठी हा एक्झामचा टाईम आहे. त्यामध्ये रिझनिंग 30 मार्क्ससाठी येणार, 30 प्रश्न, जनरल इंग्लिशचे 30 प्रश्न 30 मार्क्ससाठी, जनरल अवेअरनेसचे 30 प्रश्न 30 मार्क्ससाठी आणि न्यूमेरिकल ॲबिलिटी 30 प्रश्न 30 मार्क्ससाठी. असं एकूण 120 प्रश्न 120 मार्क, 1 क्वेश्चन 1 मार्क ही पद्धत इथं आहे. ह्या परीक्षेची डिफिकल्टी ही जवळपास 12th लेवलची असते. खूप सोपी पद्धत किंवा खूप सोपा सिलेबस असतो याचा. तुम्ही जर इथून पुढं सुद्धा 50 दिवस व्यवस्थित मेहनत केली तरी तुम्ही हा कट ऑफ आरामात क्लिअर करू शकता. मागं ज्यावेळेस ॲड आली होती ह्याचा कट ऑफ ओपनसाठी 90 लागला होता, पण यामध्ये मेक अशी आहे की त्यावेळेस ग्रॅज्युएटसुद्धा अप्लाय करू शकत होते, पण यंदा ग्रॅज्युएट अप्लाय करू शकत नाही. त्यामुळे हा कट ऑफ जवळपास 85पर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. पण ह्यामध्ये एक स्टार मार्क करून मी सांगतो आता की हे पूर्णपणे डिपेंड असेल की त्या दिवशी एक्झामची डिफिकल्टी काय आणि किती मुलं अपियर झालेत आणि पेपरची डिफिकल्टी लेवल काय, या सर्व फॅक्टरवर. पण ग्रॅज्युएट मुलं नसल्यामुळं आणि खूप मोठ्या प्रमाणात कॉम्पिटिशन कट होत असल्यामुळे हा परीक्षा तुम्ही 85+ जरी गेला तरी सिलेक्शन होण्याचे चान्सेस तुमचे खूप प्रचंड मोठ्या प्रमाणात असतील. पण तुम्ही टार्गेट ठेवा की 85+ आणि 90 या दरम्यान तुमचा स्कोर असला पाहिजे, जेणेकरून तुम्ही सेफ साईडला असाल. आणि जेव्हा तुम्ही एकदा ही रिटर्न टेस्ट क्वालिफाय कराल तेव्हा तुम्हाला बोलवलं जातं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडनं लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट म्हणजे LPT. इथं तुमचं भाषा चेक केली जाते, म्हणजे महाराष्ट्रासाठी तुम्हाला मराठी लँग्वेज येते का हे चेक केलं जातं. हे अतिशय फक्त क्वालिफाय नेचरिंगची पेपर असतात, म्हणजे तुम्हाला फक्त बोलता जरी आलं तरी तुम्ही हे क्लिअर होऊन जाता. त्यामुळे तुमचं मेरिट हे जे ठरणार आहे ते फक्त ऑनलाईन टेस्ट म्हणजे रिटर्न टेस्ट म्हणून आपण ढोबळ म्हणाने, त्यामध्ये तुम्ही कसं परफॉर्मन्स केलं त्यावर ठरणार आहे. त्यामुळं तुम्ही ही एक्झाम नक्की टार्गेट करा, कारण 50 दिवसामध्ये जवळपास याचा पगार 50,000 रुपये आहे आणि अशी नोकरी तुम्हाला 18व्या 19व्या किंवा 20व्या वर्षी करण्यासाठी दुसरी संधी मिळणार नाही. त्यामुळे 50 दिवस फोकसली स्टडी करा आणि 50,000ची नोकरी मिळवा. हे एवढं सोपं आणि साधं गणित आहे. त्यामुळं इतर डिस्ट्रॅक्शन 50 दिवसासाठी टाळा आणि 50,000ची नोकरी मिळवा. हे अतिशय साधं सोपं आणि सरळ गणित आहे. लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्टमध्ये कुठल्या भाषा आहेत हे तुम्ही Annex 5मध्ये पाहू शकता. पण आपण महाराष्ट्रासाठी अप्लाय करत आहोत, मुंबई ऑफिससाठी अप्लाय करत आहोत, तर आपल्याला मराठीच LPTसाठी आहे. त्यामुळे कुठलाही विचार न करता बिंदास त्या फॉर्म भरा. 4 ही शेवटची तारीख आहे आणि फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. निगेटिव्ह मार्किंग आहे 1/4ची, म्हणजे 0.25 मार्क्स तुमचे कट होणार आहेत प्रत्येक क्वेश्चनला. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक आणि यामध्ये तुमचे जे 4 सेक्शन्स आहेत त्यामधला प्रत्येक पार्ट तुम्हाला सेपरेटली क्वालिफाय करायचा आहे. ही एक तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर आपण खाली जाऊया. तुम्हाला एक्झाम सेंटर Annex 8-7मध्ये दिलेलं आहे, ते तुम्ही पाहून घ्या जाहिरातमध्ये. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे पे स्केल, पगार. आपल्याला पगार किती मिळणार.
इन हँड सॅलरी आपल्याला मिळणार आहे, जो की आपला पहिला पगार असणार आहे, तो असणार आहे 46,029 रुपये. तुम्ही ही एक्झाम क्लिअर केली तर तुमचा पहिला पगार असणार आहे, जो की तुम्हाला हातात मिळेल, तो 46,229. आणि बेसिक पे आहे ह्याचा 24,250. त्यानंतर ह्याचे जे पर्क्स आहेत, तुम्हाला RBI क्वार्टर प्रोव्हाइड करतं राहण्यासाठी, पण तुम्हाला जर त्या क्वार्टरमध्ये राहायचं नसेल तर एक्स्ट्रा 15% तुमच्या सॅलरीच्या तुम्हाला RBI पेड करतं. त्यामुळं जवळपास 8-7-8 हजार रुपये तुम्हाला फक्त घराचा किराया RBI देतं. त्यामुळे ही ॲड किती उत्तम आहे हे तुम्हाला कळेल. त्यानंतर इतरही पर्क्स आहेत त्याच्या, त्यामुळं ते तुम्ही ह्या एक्झाम हे PDF पॉज करून वाचून घेऊ शकता. त्यामुळं माझं मित्रांनो एवढंच सांगणं आहे. बाकीचे इन्स्ट्रक्शन तुम्ही कुठेही वाचू शकता. ही फीस आहे, तुम्ही जर जनरल कॅटेगरीतून बिलॉंग करत असाल तर 450 रुपये फीस आहे, आणि SC STच्या विद्यार्थ्यांसाठी 50 रुपये फीस आहे. त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी लक्षात घ्या. मित्रांनो, ह्या व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच आहे की मी खूप लोकांना पाहतो की जे एक्झामची किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी 10वी आणि 12वीपासून करतात, पण त्यांना ह्या ॲडबद्दल माहीत नसतं. खूप लोक ह्या ॲडकडे लक्षसुद्धा देत नाही. त्यामुळं दरवर्षी खूप ॲव्हरेज विद्यार्थीसुद्धा लागतात आणि खूप हुशार लोक या स्पर्धा परीक्षेच्या गर्दीमध्ये अडकून राहतात. त्यामुळे माझं म्हणणं आहे की 50 दिवस जर तुम्ही व्यवस्थित मेहनत केली तर तुमच्यासाठी ही संधी एक लाईफ चेंजिंग अपॉर्च्युनिटी म्हणून ठरू शकते. कारण RBI मध्ये एकदा तुम्ही सिलेक्ट झालात तर तुम्हाला पुढच्या पोस्टसुद्धा डिपार्टमेंटल एक्झाम थ्रू क्रॅक करता येतात. त्यामुळे तुमचं प्रमोशन तुमच्या मेहनतीच्या कॅपॅबिलिटीवर अवलंबून असतं आणि तुम्हाला तो एज भेटतो. त्यामुळे प्लीज 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 जे विद्यार्थी 10वी 12वी ज्यांचे उत्तीर्ण आहेत आणि जे अंडर ग्रॅज्युएट आहेत, म्हणजे ज्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं नाही, अशा सर्व लोकांनी हा फॉर्म भरा. एक्झाम खूप सोपी असते. इतर एक्झामच्या तुलनेमध्ये ही एक्झाम खूप 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 सोपी असते आणि तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब ही एक्झाम देऊ शकते. त्यामुळे कृपा करून तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुमच्या भावा बहिणीला सांगा, तुमच्या मुलांना सांगा की हे फॉर्म भर, 50 दिवस अभ्यास कर आणि 50,000ची नोकरी मिळव. माझंसुद्धा सिलेक्शन ह्या ॲडमध्ये झालं होतं. जर तुम्हाला ह्या इंटरेस्ट असेल तर ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जेणेकरून मग मी तुम्हाला ऑफिस अटेंडंटच्या पदाची इतर माहिती तुम्हाला पुरवेल आणि ह्या परीक्षेची तयारी कशी करायची त्या बाबतीत नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासोबत घेऊन येईल. त्यामुळं असेच अपडेट जर तुम्हाला पाहिजे असले तर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि शेवटी थँक्यू, आणि हा फॉर्म नक्की भरा.